विनंती करतोय अलंकार कोळी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. चला मॅच सुरू ठेवा. स्कोरर रेडी आहे. युवा उद्योजक युवा समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. हा सन्मान केला जातोय. जॉन्टी कोळी यांना विनंती करतो की आणखीन एक चांगलं नाव आहे सुजित दादा कोळी समाजसेवक आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये DPL साठी त्यांचं योगदान सातत्याने राहिलंय. आज वेगवेगळ्या रंगामध्ये वेगवेगळ्या ढंगामध्ये आज दिवाळी क्रिकेटचे सगळेच खेळाडू खेळतात पण त्यांचा रंग टाकण्याचं काम जर कोणी केलं असेल तर सुजित दादा कोळी यांनी केले आणि त्यांचं देखील योगदान दिवाळी प्रीमियर लीग मध्ये नेहमीच असतं. त्यांचं कार्य त्यांचं योगदान आम्ही कधीही विसरणार नाही आणि त्यांचा सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. युवा समाजसेवक आणि क्रिकेटचे चाहते दिवाळा गावासाठी नेहमीच त्यांची अगदी महत्वाची भूमिका असते आणि त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. देवर्षी कोळी यांना विनंती करतो की ऋषिकेश गरत साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला हवा. आज चला मॅच सुरू करा. स्कोरर रेडी आहे. काही हरकत नाही. मॅच सुरू करा. ऋषिकेश दादा गरत यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. पहिला बॉल अगदी चॉप केला. थर्ड मॅन रिजन मध्ये जातोय. गॅप मध्ये आहे. सिंगल मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातोय. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. विजेंद्र कोळी पाहायला मिळते. आपण पाहू शकाल हा सन्मान केला जातोय. आदरणीय आशिष जोशी यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. कल्पेश यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. हे सगळेच मान्यवर महत्वाचे आहेत. सगळेच मान्यवरांचा सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. पुढचा बॉल इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषी पलीकडे कव्हर मध्ये क्लेवर स्ट्रोक लगावला जातोय. विजेंद्र कोळीच्या बॅट मधून येतोय DPL चा पहिला क्रॅकिंग चौकार. चला दोन्ही टीम 12th मॅन आमचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. आराध्य चॅलेंजर्स टीम शेवटचा कॉल असेल अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. चार धावा विजेंद्र कोळी यावेळी देखील ऑन साइडला ऑन ट्राय केलाय. फटका चांगला आहे. लॉंग ऑन रिजनला क्लिअर करत असताना लगातारच्या 2 बॉलवर 2 क्रॅकिंग चौकार. नाव आहे विजेंद्र कोळी जो नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वन ऑफ द फायनेस्ट ओपनिंग प्लेअर म्हणून जाणला जातोय. आज मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये आपला क्लास आपला दर्जा दाखवत असताना 2 बॉलवर 2 चौकार. पुढचा बॉल स्लॉक स्वीप. व्हॉट अ शॉट. अप्रतिम स्ट्रोक लगावला जातोय. स्लॉक स्वीपचा फटका. काय अप्रतिम फटका पहा. धावा मिळतील 6. येस या स्पर्धेचा नियम आहे कधीही बॉल हरवला फुटला किंवा खराब झाला तर नवीन बॉल दिला जाईल. ते कुठल्याही सिच्युएशनला. आता बॉल हरवलाय नवीन बॉल दिला जाईल. योगेश थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना निशान कोळीवर आक्रमण केलं जात आहे. मॅच बॉल आला. बॉल तुमच्याकडे ठेवा अंपायर. वारंवार तो बॉल लागेल त्यामुळेच सातत्याने ही सूचना देखील तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते की बॉल कधीही हरवला किंवा फुटला तर नवीन बॉल दिला जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. पहिल्या 4 बॉलमध्ये दमदार सुरुवात. पुलरल्यांचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावलाय. इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. कॅचची संभावना निर्माण झाली होती का हे पाहिलं जाईल. काय टेलिकास्ट केलं जात आहे क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. बीमर साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. अंपायर कोणाचा कॉल आहे. बॅटरचा कॉल आहे. बॅटरचा कॉल आहे रिव्ह्यू साठी आणि रिव्ह्यू थर्ड अंपायर पाहणी करत असताना दादा
चला थर्ड अंपायर त्याची पाहणी करत असताना वेस्टच्या वर बॉल पिचिंग झालाय किंवा त्याच्या खाली आहे त्याची पाहणी करत असताना आमचे थर्ड अंपायर विजेंद्र कोळीसाठी हा बॉल होता. सामना करत असताना बुलरलेनचा चेंडू आहे. नो बॉलचा इशारा केला जातोय म्हणजेच बीमर चेंडू आहे. नो बॉल प्लस एक धाव मिळेल म्हणजेच बाय वन गेट वन फ्री अशा 2 धावा मिळतील. 2 धावांनी टीमची धावसंख्या 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. वाटा स्टार्ट. सुपर सुरुवात चांगली सुरुवात. वेल बिगनर्स हाफ डन असं म्हटलं जातं. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला होतो. सुरुवात दमदार झाली आहे तर म्हणेन बॅटिंग करत असताना नाकवा फायटर्स टीम. इथे बॉल पडल्यानंतर फ्री हिटच्या बॉलवर मोठा प्रहार करता आला नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. टीमची धावसंख्या 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. 18 धावा धावफल करायला लागलीत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नाकवा फायटर्स टीम बॅटिंग करत असताना 18 धावा बिनगडी बाद. आज मिथुन दादा पाटील उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं 2-3 गोष्टी त्यांच्याबद्दल बोलायच्या आहेत कारण की मला आठवते की ज्यावेळेस आम्ही समालोचन करत नव्हतो त्यावेळेस ही गोष्ट आहे. गेले 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट असेल की मिथुन दादा पाटील यांच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच 5 लाखाची स्पर्धा झाली होती बेलापूरच्या नगरीमध्ये. आणि त्या नगरीमध्ये एक वैशिष्ट्य होतं की प्रत्येक दिवशी स्टेजचा गेटअप चेंज केला गेला आणि प्रत्येक दिवशी अगदी स्टेजमध्ये एक वेगवेगळा रूप आणण्यात आलं. ते फक्त मिथुन दादा पाटील करू शकतो कारण की त्या स्पर्धेमध्ये भरपूर चांगलं आयोजन पाहायला मिळालं. ती स्पर्धा अनेक वर्ष झाली पण त्यानंतर काही काळानंतर मैदानाअभावी ती स्पर्धा कुठेतरी थांबली. पण मिथुन दादा पाटील यांचं कार्य थांबलं नाही कारण त्यानंतर जर पाहिलं तर 30+ क्रिकेट ज्या खेळाडूंना 40+ म्हणजे 40 नंतरच्या क्रिकेटमध्ये संधी मिळत नव्हती, ज्या खेळाडूंना यंग क्रिकेटमध्ये संधी मिळत होती त्या खेळाडूंनी काय करावं तर नुसतं डगआउटमध्ये बसावं किंवा त्यांनी फक्त लाईव्ह मॅच बघावी. यासाठी काहीतरी करावं यासाठी मिथुन दादा पाटील आणि संपूर्ण टीम तयार झाली. सगळ्यांनी विचार केला. त्यानंतर 30+ सारखी संकल्पना आज राबवली. गेली 6-7 वर्ष ही संकल्पना आणि ही असोसिएशन मी पाहतोय. प्रीमियर लीग थाटामाटामध्ये होती. 5 गणी असेल किंवा अलिबाग असेल किंवा कार्ला येथे स्पर्धा असेल या स्पर्धेत अगदी दर्जेदार आयोजन केलं जातं आणि आज 30+ खेळाडूंचा क्रिकेट देखील अगदी वेगळ्या स्तरावर पोहोचवलं. त्याचं श्रेय जातं मिथुन दादा पाटील सारख्या अनेक पाठीरेखांना आणि अध्यक्षांना. आणि ह्या अध्यक्षपद भूषवत असताना अगदी क्रिकेट हा खेळ जोपासला गेलाय. हे सगळेच कार्य फार महत्त्वाचं आहे. क्रिकेटच्या मंचावर म्हणून क्रिकेटच्याच गोष्टी आपण करतोय त्यामुळेच आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जातंय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर देवेश कोळी यंगस्टर गोलंदाज आहे. इम्प्रेस केले सध्याच्या घडीला देवेश कोळीने आणि समोर आहे एक्सपिरियन्स मॅन विजेंद्र कोळी. पहिला बॉल बॅटची एज लागली होती. खूप चांगला बॉल ऑफ स्टंपवर मारा. ही रणनीती आखावी लागेल. ग्लेन मॅग्राथ तर तुम्ही पाहिलं तर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज आहे. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक धारदार गोलंदाज मानला जातो पण आयुष्यभर त्याने ऑफ स्टंपवर गोलंदाजी केली आणि अनेक विकेट्स काढले त्यामुळेच हा मारा ठेवणं गरजेचं आहे. ही रणनीती आखावी लागेल. देवेश कोळी पहिला बॉल डॉट येतोय. डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावं लागेल. प्रत्येक बॉल फार महत्त्वाचा आहे. इथे चूक केली आहे ज्या गोष्टीचा आम्ही उल्लेख करत होतो ना पहिल्या बॉलवर तर दुसऱ्या बॉलवर गोलंदाज कुठेतरी अतिरिक्त गोष्टी करायला जातोय त्यामुळेच ह्या चुका होतात. म्हणूनच म्हटलं जातं की चूक विसरावी पण चुकीचे कारण विसरू नये. चूक आपल्याकडून झाली आहे होते प्रत्येक माणसाकडून चुकतो तो माणूस पण चूक का झाली हे कधीच विसरू नये. पहिला बॉल डॉट दुसऱ्या बॉलवर व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 19 धावा. कोलबटापाचा चेंडू आहे. कव्हर रिजन मध्ये संधी आहे. उशीर केलाय. आळस हा माणसाचा शत्रू आहे असं म्हटलं जातं. आजचा दिवस तुम्ही आळसाला दिलास ना तर उद्याचा दिवस आळसाने तुमच्यापासून चोरला म्हणून समजावा. आळस दाखवलाय क्विक आणि अगदी तुम्हाला अलर्ट राहावं लागेल. प्रत्येक क्षणाला तुम्हाला अलर्ट राहावं लागेल कारण की ही डिमांडिंग डॅशिंग डायनेमिक आणि डेंजरस प्रीमियर लीग आहे. DPLचा थरार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या
जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. विजेंद्र कोळी आणि बॅटिंगसाठी मोहन कोळी आपल्याला पाहायला मिळतील. नाकवा फायटर्स वर्सेस आराध्य चॅलेंजर्स असा सामना मैदानामध्ये रंगत असताना 12 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. लक्षात घ्या, त्यामुळे प्रत्येक मॅच मध्ये टाइम सेट केला जाईल. आतापर्यंत तब्बल 7 मिनिटं कंप्लीट झालेत. लक्षात घ्या, त्यामुळेच 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. आखोट टप्प्याचा बॉल पुल केला जातोय. अलाउंड द कार्पेट चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाने टीमची धाव संख्या 21. 21 या आकड्यावर 21 धावा. 21 धावा धाव फलकावर लागलेत. षटक क्रमांक दुसरं मार्गाचा असताना विजेंद्र कोळी मोहन कोळी अशी जोडी आहे. देवेश कोळी गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या ओव्हरमध्ये निशांत कोळीने खर्च केला 18 धावा. या ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागेल. कोलबटापाचा पॉलर बॅक ड्राईव्ह कॅच होती, कॅरी झाली नाहीये. कॅच ड्रॉप झाली आहे. विजेंद्र कोळीची इम्पॉर्टंट विकेट चालून आली होती, पण इतक्या क्विक कॅच घेणं इतकं सोपं नाहीये. त्यामुळेच इथे बचावले गेलेत. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. थँक्यू व्हेरी मच. सगळ्याच मान्यवरांचं मनपूर्वक आभार मानतोय. स्पर्धेसाठी तुमची उपस्थिती तितकीच महत्वाची आहे. खऱ्या अर्थानं DPL ची सुरुवात तुम्ही करून दिली. आता शेवट देखील तुमच्या हस्ते व्हावं अशी अपेक्षा आम्ही करतोय आणि सलग 3 दिवस तुम्ही याल अशी आपण आशा करूया. थँक्यू व्हेरी मच. फर्मलिंग पाहायला मिळते. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 ते 20 या आकड्यावर. चला मॅच होते सुरुवात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. देवेश कोळी अप दी ऑफ खेळलाय. फटका स्ट्रोक चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजनला क्लिअर करत असताना अगदी अपरकटचा फटका विजेंद्र कोळीच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक क्रॅकिंग DPL चौकार. 4 धावा. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. 2 षटकांचा इकडेच संपलाय. टीमची धावसंख्या 27. नेक्स्ट मॅच साठी पहिला कॉल दिला जाईल. आपण पाहू शकाल नेक्स्ट मॅच. चला संस्कार सनरायझर्स वर्सेस हृदय गॅलेक्सी वॉरियर्स. प्लीज रिपोर्टिंग करा. आणि इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस केलं जाईल. दादा एक इनिंग संपल्यानंतर आपल्या शुभसे टॉस केलं जाईल. मिथून दादा तुम्ही थोडं थांबा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. 2 ओव्हर बाकी आहेत. आज तुम्ही आल्यानंतर खऱ्या अर्थानं मंचामध्ये थोडासा ग्लॅमर आलाय. दोन ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय लकी कोळी. आपल्या टीमसाठी किती लकी, किती भाग्यवान, किती उपयुक्त ठरतोय त्याकडे पाहिलं जाईल. 27 धावा. स्ट्राईक मोहन पाहायला मिळतोय. मोहनला आता आक्रमण करावं लागेल. आक्रमण कशाला म्हणतात या फटक्याने दाखवलंय. मोहन देखील थांबणार नाही. मोहन देखील शांत बसणार आहे. विजेंद्रची बॅटिंग बघून तो देखील तापलाय. अब मेरी बारी. आलाय षटकार. मोहनच्या बॅट मधून येतोय DPL क्रॅकिंग षटकार. टीमची धावसंख्या 33. पहिल्याच मॅच मध्ये हाय व्होल्टेज, पहिल्याच मॅच मध्ये हाय स्कोर पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग. व्हॉट अ स्टार्ट. सुरेख सुरुवात म्हणावं लागेल. मोहनच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय. टीमची धावसंख्या 33. षटक क्रमांक 3 लकी कोळी. इथे आखोटपाचा बॉल आहे. हुलक करण्याचा प्रयत्न केला होता. काय घडलाय. धावचीची संधी चालून आली. 2 संधी गमावलीत. आज मोहनचा विचार केला तर भरपूर वर्ष मोहनने क्रिकेट मध्ये योगदान दिलंय. अगदी गोलंदाज देखील आहे मोहन. अगदी फलंदाज देखील आहे. आणि युवराज सिंग, दिवाळ्या गावचा युवराज सिंग म्हणून त्याची ओळख आहे. बघा जॉन्टी कोळी असेल किंवा अनेक यंगस्टर खेळाडू असेल त्यांना घेऊन अगदी हाताला पकडून क्रिकेटचे धडे दिलेत. क्रिकेटमध्ये आणण्यासाठी मोहन कोळी याचा सिंहाचा वाटा आहे. शांत, संयमी आणि तितकाच आक्रमक खेळाडू म्हणून मोहन कोळीची ओळख आहे. या मैदानाच्या आतमध्ये आपला कॉन्ट्रीब्युशन देत असताना वय जरी झालं असेल तर वय फक्त आकडा असो असं म्हटलं जातं. म्हणूनच म्हटलं जातं की उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, जज्बा रख लो जीतने का,
तो तुमको हार भी हरा नहीं सकती. मॅचला होते सुरुवात. विजेंद्र कोळी आता थांबणार नाही. आता हा रंगात आहे, ढंगात आहे. आणखीन एक तडाखा. दिवाळी प्रीमियर लीग 2025चा DPL षटकार. विजेंद्र कोळी सेट ऑन फायर. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 आकड्यावर. धावसंख्येला आकार नाही तर धावसंख्या अगदी वधारली. 11 बॉल मध्ये वैयक्तिक 30 धावा खेळत असताना विजेंद्र कोळी मैदानामध्ये अनेक स्पर्धा गाजवल्यात विजेंद्र कोळीने. घणसोली गावामध्ये अर्धशतक मला अजूनही आठवते 40+ मैदानावर विजेंद्र कोळीचं. अनेक मोठमोठ्या इनिंग. आगरी कोळी प्रीमियर लीग मध्ये देखील काय बॅटिंग केली होती विजेंद्र कोळीने. आणि हा खेळाडू ना मोठ्या मंचाचा बडे मंच का बडा खेळाडू म्हणून विजेंद्र कोळीकडे पाहिलं जातं. सुपर बॅटिंग 30 धावांवर खेळतोय. षटक क्रमांक 30. गोलंदाज पुन्हा एकदा लकी येतोय. इथे फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. फटका फसलाय. विजेंद्र ठसलाय. पहिला धक्का लागतोय. टीम आपण पाहू शकाल नागवा फायटर्स संघाला. विजेंद्र कोळी बॅक टू द डगआउट. आपल्या टीमसाठी 12 बॉल मध्ये केल्या तब्बल 30 धावा. यावेळी स्क्वेअर लेग रिजन मध्ये अगदी फ्लिक केला. सिंगल कंप्लीट केली जाते. एक धाव कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 आकड्यावर. षटक क्रमांक इथे तिसरं सुरू असताना काय दमदार सुरुवात झाली. 41 धावा दाखल करायला लागली. 5 बॉलचा केस संपलाय. लकीने या ओव्हर मध्ये धावा खर्च केला तब्बल 14. प्रत्येक ओव्हर मध्ये धावा खर्च झाल्यात. दिवेश कोळीचा विचार केला तर ते षटक चांगलं म्हणावं लागेल. 9 धावा खर्च केले. पण या ओव्हर मध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केलेत. मोहन कोळी स्ट्राईक एंडवर आहे. एक षटकार आलाय मोहनच्या बॅट मधून. एक्सपिरियन्स मॅन आहे. अनुभव खेळाडू आहे. डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येते. व्हाईट बॉल. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 42 आकड्यावर. 42 ऑन स्कोर बोर्ड. 42 धावा. 5 बॉलचा खेळ संपलाय. 42 धावा दाखल करायला लागलेत. एक गडी बाद. नागवा फायटर्स टीम बॅटिंग करत असताना इथे फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून फाईन लेग रिजनला क्लिअर करत असताना मोहन कोळीच्या बॅट मधून येतोय आणखीन एक क्रॅकिंग चौकार. 3 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 आकड्यावर. या ओव्हर मध्ये देखील आल्या तब्बल 18 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटची ओव्हर शिल्लक आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन लगेचच रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. मिठून दादा पाटील यांची शुभ हस्ते टॉस केला जातोय. चला मॅच शेवटी सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला लक्ष कोळी. शेवटची ओव्हर घेऊन येतोय. पहिला बॉल. कमी गतीचा चेंडू पाहायला मिळते. फिंगर रोल केले. धावचीची संधी आहे. काय घडलंय. मोहनवर स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पहिल्या बॉलवर मात्र विकेटचं पतन होत असताना दुसरा धक्का लागतोय टीमला. फलंदाज बाद. आदरणीय रमेश भूस साहेबांना विनंती करतो की मंचावर या. बघा ही स्पर्धा DPL आहे आणि ही स्पर्धामध्ये रंगवण्याचं काम जर कोणी केलं असेल, ही स्पर्धा दर्जेदार करण्याचं काम जर कोणी केलं असेल त्याचं नाव आहे रमेश बोस. या नावाचा जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रभर मोठमोठ्या इव्हेंटमध्ये
मोठमोठ्या आयोजनामध्ये, ज्यांच्या अगदी कलाकृतीने नेहमीच आयोजन सुसज्ज आणि भव्य दिव्य बनवण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा असेल, मंडप डेकोरेटेड असेल, अगदी शहंशाह म्हणून त्यांची ओळख आहे, बोस यांचं देखील आगमन झालंय. वेलकम रमेशजी बोस, आपलं सहर्ष स्वागत आहे. नेहमीच DPLचं आकर्षण काय असतं तर DPL मध्ये रमेश बोस यांचं जे काही आयोजन आणि जे काही मंडप व्यवस्थापन असतं ना ते देखील तितकंच महत्त्वाचं असतं. चंद्रकांत बाय साहेबांचं आगमन झालं. वेलकम. येस, दिवाळ गावचे ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत बाई साहेबांचं आगमन झालंय. इथे खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॉलर बॅट ड्राईव्ह, मोहनच्या विकेटचं पतन, फलंदाज बाद होत असताना काय गोलंदाजी करत असताना लक्की या मॅच मध्ये लक्ष कोळी सुपर बॉलिंग. पहिल्या बॉलवर रनआउट, डॉट बॉल, दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल, तिसऱ्या बॉलवर विकेट. 3 बॉल मध्ये आतापर्यंत डॉट येत असताना टॉस गेला. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी, धावची संधी आहे. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? अंपायरचा कॉल काही येतोय, याकडे पाहिलं जाईल. सुपर बॉलिंग. लक्षने आपल्या टीमच्या ह्या लक्षाकडे अप्रतिम गोलंदाजी करत असताना लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. म्हणजेच 4 बॉल मध्ये लक्षने एकहीच धाव खर्च केली नाही. लेग बायच्या स्वरूपात जरूर धाव आली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 47 आकड्यावर. असं वाटलं की धावा जातील 60, 70, 75 पर्यंत, पण या धावावर लगाम लावण्याचं काम केलंय लक्ष कोळीने. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षल कोळी आणि अजय कोळी आपल्याला पाहायला मिळतील. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 47 आकड्यावर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 48 आकड्यावर. 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 48 आकड्यावर. 48 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. नेक्स्ट मॅच संस्कार सनरायझर्स वर्सेस हृदय गॅलेक्सी वॉरियर्स. चला दोन्ही टीम कॅप्टन या टॉस साठी. इथे देखील पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना षटक समोर गेले. अप्रतिम एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. लक्ष कोळीसाठी फक्त 1 धाव खर्च केली या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या 48 आकड्यावर. 49 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. चला संस्कार टीमचा कॅप्टन, हृदय गॅलेक्सी वॉरियर्स टीमचा कॅप्टन टॉस साठी या. आणि मी मिथुन दादा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते टॉस करावा आणि त्यांचं मनोगत देखील ऐकूया. आणि चंद्रकांत बाई साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण टॉस साठी इन्व्हाइट करूया. आणि राहुल शिरसाट येथील आमच्या टॉस सेरेमनी दरम्यान. धन्यवाद. तर चला संस्कार सनरायझर टीमचे कॅप्टन आणि हृदय गॅलेक्सी वॉरियर या टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे संघनायक, की आपण कृपया करून टॉससाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर या, त्वरित या. आणि सर्वच टीमला मी सूचित करतोय की जर तुमची मॅच नेक्स्ट असेल तर चालू मॅचच्या पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे.
एक विशेष आकर्षण आपण पाहतो या स्पर्धेचं, जी क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. जर एका टीमचा कॅप्टन उपस्थित असेल आणि जर दुसऱ्या टीमचा कॅप्टन सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडण्याच्या अगोदर जर उपस्थित नसेल तर उपस्थित टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल, याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. तर मी विनंती करेन की ठाणे इंटेक्सचे अध्यक्ष आणि युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले नेतृत्व आदरणीय मिथुनदादा पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. एकीकडे नेतृत्व करतोय संस्कार सनरायझर्स या टीमचं कंकेश कोई आणि त्याच्याच विरोधामध्ये हृदय गॅलेक्सी वॉरियर नयन कोई ज्युनियर नयन कोई. तर चंद्रकांतजी बाई यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर टॉस या ठिकाणी होतोय आणि टॉस जिंकलाय हृदय गॅलेक्सी वॉरियर या टीमने. तर मी विनंती करेन की आदरणीय दादा आपण आपलं मनोगत चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. टॉस नुकताच झाला आणि मॅचच्या दिशेने जाऊया. ओव्हर शेवटची जर पाहिली तर लक्ष कोळीने खूप चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या टीमला ज्या धावा 50+ होतील असं वाटलं होतं त्या धावांवर लगाम लावण्याचं काम केलं. आता बॅटिंग मध्ये कशा पद्धतीने परफॉर्मन्स केलं जाईल त्याकडे पाहिलं जाईल. 49 धावांचा टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना चला अंपायरचा ग्रीन सिग्नल लेस प्ले आणि स्कोरर रोनक तांडेल आमच्यासोबत जॉईन होतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दिवेश कोळी आपण पाहू शकाल आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विदेश कोळी. पहिला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करत असताना प्लेन मिस डॉट बॉलची सांगता होत असताना पहिला बॉल डॉट येतोय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 49 करायची आहेत. 24 बॉल 49 धावा. या धावा इतक्या मोठ्या नाहीत पण चांगली गोलंदाजी झाली तर नक्कीच या धावा डिफेंड होतील. त्यासाठी स्टार्ट फार महत्वाचा आहे, सुरुवात फार महत्वाची आहे. फुललेचा चेंडू आहे, बिरकावलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल सीमारेषी पलीकडे. अंपायरचा इशारा देतोय 6 धावांसाठी षटकार. थर्ड अंपायर बॅट्समन रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायरची पाहणी करत असताना आमची अंपायर आपण पाहू शकाल हेच घडलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये ज्यावेळेस बॅटिंग करत होती नाखवा चॅलेंजर्स. नाखवा फायटर्स टीम बॅटिंग करत असताना हे चित्र घडलं होतं आणि त्यावेळी नो बॉल घोषित केला होता. आताच्या बॉलवर काय घडलंय हे पाहण्यासाठी अंपायर तैनात आहेत. त्याची पाहणी करत असताना वेस्टच्या वर बॉल गेलाय की नाही त्याची पाहणी करत असताना अगदी cricklive.in माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जात आहे. भरपूर चांगलं क्वालिटी आणि क्लॅरिटीचं क्रिकेट तुमच्या दाखवलं जातं. cricklive.in भरपूर वर्ष या चॅनलला देखील मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मोठमोठे इव्हेंट गाजवले. फेअर डिलिव्हरी
तर षटकार येतोय, षटकाराने आपलं खातं उघडतोय. फलंदाजी करत असताना फलंदाज देवेश कोळी. देवेश कोळीने षटक देखील हाताळलं होतं. आता बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर 22 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता आहे. 22 चेंडू 23 धावा, 43 धावा, 49 धावांचं टार्गेट आहे. चला मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा पहिल्या बॉलवर डॉट आलाय, दुसऱ्या बॉलवर षटकार आलाय. सामना स्पीडअप करावा लागेल, लक्षात घ्या. तब्बल 12 सामने आहेत. इथे देखील चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय विदेश कोळीच्या माध्यमातून. एक तेरी तो एक मेरी असं काही चित्र पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसरा बॉल डॉट आलाय. टेट फॉर टॅट जसं जसं उत्तर पाहायला मिळते. 49 धावांचा पाठलाग करत असताना टीम आराध्य फायटर्स टीम बॅटिंगसाठी उतरली. इथे देखील पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा खुलबट टप्प्याचा चेंडू आहे. बॉल आणि बॅटचं कनेक्शन इतकं चांगलं झालं नाही आहे. मात्र थर्ड मॅन रिझर्व्हमध्ये सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 7 धावा धावफलका लागलीत. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 49 धावा करायचे आहेत. आता 20 बॉल 42 धावांचं इक्वेशन आहे. रोनक तांडेल आमच्या सुमेत ऑफिशियल स्कोरर म्हणून पाहायला मिळतील. अगदी रोनक तांडेलने देखील आगरीकोळी प्रीमियर लीगमध्ये खूप चांगली स्कोरिंग केली. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होतीये. पहिल्या ओव्हरमध्ये प्रभावित करतोय विदेश कोळी. आता 19 मध्ये कदाचित 42 धावा, शेवटचा बॉल शिल्लक आहेत. एक एक डॉट बॉल मात्र प्रेशरमध्ये आणणारे बॅटिंग करणाऱ्या टीमला. एक एक डॉट बॉल यावेळी स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फंबलिंग पाहायला मिळते. एका धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि ओव्हर क्रमांक संपली गेली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलका लागलीत. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 40 धावा करायचे आहेत. 18 चेंडू 40 धावा, 40 धावा 18 चेंडू. DPLचा थरार, मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा. दिवाळ्या गावाच्या अस्तित्वात जागवणारी स्पर्धा. दिवाळ्या गावाच्या प्रत्येक खेळाडूला एक ऊर्जा देणारी स्पर्धा. DPLचा थरार सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. अगदी थाटामाटामध्ये ही स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळालं. प्रत्येक वर्षी वेगवेगळं स्वरूप, वेगवेगळं आयोजन, वेगवेगळं अगदी या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन पाहायला मिळते. ह्या वर्षी देखील अगदी सुसज्ज असं मैदान. त्या मैदानामध्ये रमेश बोस यांची कलाकृती, त्यांचं संपूर्ण डेकोरेशन आणि त्यामध्ये चाललेला दिवाळी क्रिकेटचा एक भव्य दिव्य सोहळा. DPL डिमांडिंग, डायनॅमिक, डॅशिंग आणि धमाकेदार डेंजरस प्रीमियर लीग DPL. 18 बॉल मध्ये 40 करायचे. 13.33च्या सरासरीने धावसंख्या उभारायची आहे. गोलंदाजी ट्रॅकवर मोहन कोळी, ज्या खेळाडूचा उल्लेख आपण सातत्याने करत होतो मागच्या इनिंगमध्ये, भरपूर वर्ष दिवाळी गावाच्या क्रिकेटमध्ये योगदान दिलंय. पहिला बॉल पडल्यानंतर सोडून दिलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. चांगला चेंडू पाहायला मिळते. अगदी वाटलं होतं की बाहेर निघेल पण फार कमी कट झाला, त्यामुळेच बॅट्समन अचंबित राहिला. डॉट बॉलची सांगता होती. आता 17 मध्ये करायचे 40 धावा. खोलवर चाप्याचा चेंडू, ही ओळख, ही धमक, ही चमक अजूनही शाबूत आहे. मोहन कोळी काय गोलंदाजी करतोय. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. पहिल्या 2 बॉलवर डॉट बॉल येत असताना, बॅटिंग करत असताना देखील कॉन्ट्रीब्युशन दिलं मोहन कोळीने आणि गोलंदाजी करत असताना देखील कॉन्ट्रीब्युशन देतोय मोहन कोळी. अनेक वर्षाचा अनुभव आहे, अनेक वर्षाची तपश्चर्या आहे. बॉल सोडून दिलाय. आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अंपायरच्या माध्यमातून दंडित केलं जात आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 10 या आकड्यावर. 10 धावा धावफलकावर लागलीत. 16 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 16 मध्ये अजूनही 39 करायचे आहेत. यावेळेस फटका चांगला आहे.
टायमिंग होऊ शकलं आहे की काय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. कॅच होईल ड्रॉप. दरम्यान इथे एकच धाव मिळते. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण वाटलं होतं की आपला बॅलन्स गमवेल, त्यामुळेच बॉल आतमध्ये फेकून दिलाय. पण विकेट नाही पण 5 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झालाय फिल्डिंग करत असताना. अजय कोळी आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. 15 मध्ये 38 अजूनही करायचे आहेत. कोलबटापाचा चेंडू आहे. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. एक धाव मात्र जरूर मिळेल. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. धावांसाठी झगडावं लागतोय. 12 बॉलचा आतापर्यंत जर पाहिलं तर 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 37 धावा करायचे. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच मॅच बनेल. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. इथे अकोटापाचा बॉल आहे. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू जाईल. अंपायरचा इशारा येतोय. बाईटच्या स्वरूपात सिंगल मिळते. हाय गोलंदाजी सुरू आहे मोहन कोळीच्या माध्यमातून. अनुभव आहे. अनेक वर्षाची क्रिकेटमध्ये केलेली तपश्चर्या सराव आहे. त्यामुळेच अनेक खेळाडूंना घडवण्यामागे या खेळाडूचा सिंहाचा वाटा आहे. आज दिवाळे गावाच्या क्रिकेटमध्ये देखील आपलं कॉन्ट्रीब्युशन सातत्याने राहिलंय आणि दिवाळे प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना तो चांगली गोलंदाजी करतोय. अकोटापाचा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. शेवटच्या बॉलवर व्हाईट बॉलचा इशारा आला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. आता करायचे 13 बॉल 35 धावा. शेवटच्या बॉलवर येतोय प्रहार. आता पाहू शकाल क्षेत्ररक्षक आहे खाली. आता जजमेंट चांगलं पाहायला मिळते आणि फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज जर पाहिलं तर निशांत कोळीच्या विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय आराध्य चॅलेंजर्स टीमला. फलंदाज निशांत कोळी परतला. एक षटकाचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 35 धावा करायचे. चला सन्मानाकडे वळूया. देवर्षी कोळी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते चंद्रकांत भाई यांचा सन्मान आपण करावा. अगदी चांगले वक्ते आहेत. चांगले प्रवक्ते आहेत. त्यांची अनेक वेळा आम्ही भाषणं ऐकलेत. अनेक वेळा त्यांचं मनोगत ऐकलेत. सातत्याने प्रत्येक गोष्टीवर त्यांचं प्रभुत्व आहे. मराठी भाषेवर कमांड आहे. असे कमांडेबल व्हॉइस चंद्रकांत भाई साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. पुढचा सन्मान मी विनंती करतोय देवर्षी कोळी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. रमेश बोस साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. या स्पर्धेला सुंदर सुसज्ज आणि देखणी बनवण्यामागे ज्या मेकअप आर्टिस्टचा सिंहाचा वाटा आहे. म्हणजेच डेकोरेटर्स च्या दुनियेतला शहेनशाह म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी असे इक्विपमेंट्स आम्ही कुठेही पाहिले नाही आणि पहिल्यांदाच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फिरती ट्रॉफी आम्हाला पाहायला मिळते. हे फक्त करू शकतात रमेश बोस सर आणि त्यांचा सन्मान करणं आमचा परम कर्तव्य. त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. इथे देखील स्ट्रॉंग अपील केली आहे. षटक क्रमांक 3 इथे सुरू असताना अजय कोळी येतोय. मागच्या ओव्हरमध्ये मोहन कोळीने फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. चांगली गोलंदाजी अजय कोळी. गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवर आल्या लेग बायच्या स्वरूपात सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 15 या आकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 34 धावा करायचे आहेत. 11 चेंडू 34 धावा. न्यू बॅटर योगेश पाटील आला. योगेश पाटील, देवेश कोळी. देवेश कोळीचा विचार केला तर भरपूर डॉट बॉल आला. देवेश कोळीच्या बॅट मधून एक षटकार जरूर आला पण डॉट बॉल भरपूर पाहायला मिळाले. प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलतं. 24 बॉल मध्ये तुम्हाला 49 धावा करायच्या. त्यामुळेच हा डॉट बॉल तुम्हाला घातक ठरेल.
11 बॉल मध्ये करायचे अजूनही 34 धावा. 11 बॉल 34 धावा. बॉल सोडून दिले. ऑफस्टंपवर मारा ठेवला गेलाय. वाईट यॉर्कर हाताळला गेलाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय अजय कोळीच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता होतीये. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 34 करायचे आहेत. इथे मोठा फटका लगवला जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 16 या आकडावर. 16 धावा धावफल करायला लागले. चला नेक्स्ट मॅच लक्षात घ्या. टॉस झाला. टॉस विनर टीमने लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि जसं पहिला सामनाचे खेळाडू मैदानाच्या बाहेर जातील तसंच तुम्हाला आतमध्ये यायचं आहे. हॅट्रिक षटकार जर लगवला तर योगेश पाटीलने, तर देवर्षी कोळी यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 3 बॉल मध्ये 3 षटकार. हे आडव्या बॅटने फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्या खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. हर्षल कोळीने झेल पकडलाय आणि फलंदाजाला परतावा लागेल. योगेश कोळीच्या विकेटचं पतन होत असताना, देवेश कोळीच्या विकेटचं पतन होत असताना फलंदाज बाद होतोय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या जर जाऊन पोहोचते 16 या आकडावर. आता समीकरण जर पाहिलं तर 8 बॉल 33 धावा. 8 चेंडू 33 धावा. 8 चेंडू 33 धावा. 33 धावा 8 चेंडू. सामना स्पीडअप करा. लवकर सामना सुरू करावा लागेल. ही मॅच संपल्या लगेचच नेक्स्ट मॅच. टॉस रेडी आपण टॉस झालाय आणि हृदय गॅलेक्सी टीमने टॉस जिंकलाय. आपण लगेचच निर्णयाची अंमलबजावणी करणार आहे आणि 12 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. इथे अक्कू टप्प्याचा बॉल आहे. पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 17 धावा. 17. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. विकेट किपरला चकून गेलाय. मात्र बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. काय गोलंदाजी सुरू आहे सध्याच्या घडीला. अजय कोळी असेल, मोहन कोळी असेल. पहिलं षटक हाताळलं विदेश कोळीने. आता 7 बॉल 31 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 31 धावा. 31 धावा 7 चेंडू. बॉल सोडून दिलाय. ऑफस्टंपवर मारा केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 19 आकड्यावर. 7 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. मॅच बनू शकते जर या बॉलवर मोठा प्रहार आला, मोठा फटका आला तर नक्कीच शेवटच्या ओव्हरमध्ये 24 धावा होऊ शकतील. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना अक्कू टप्प्याच्या बॉलला सोडून दिलाय. षटक क्रमांक संपला गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 आकड्यावर. आता उर्वरित 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये करायचे तब्बल 30 धावा. 6 चेंडू 30 धावा. 30 धावा 6 चेंडू. या 6 बॉलमध्ये 6 चौकार जरी लागले तरी मॅच जिंकू शकणार नाही. पण 5 षटकार जर आले तर नक्कीच मॅच जिंकू शकतो. जे राहुल तेवते याने केलं होतं, जे केलं होतं रिंकू सिंगने. अशा कारणामुळे अनेक वेळा IPL मध्ये झालेत. कार्लोस ब्रेथवेथचा आठवते 4 बॉलमध्ये 4 षटकार. मॅचला कलाटणी आणलं होतं वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये. आणि आज मात्र करावं लागेल. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळते कौस्तुभ कोळी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विजेंद्र कोळी, वन ऑफ द एक्सपिरियन्स मॅन. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय षटक क्रमांक शेवटचं घेऊन. पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अजय कोळी पाहायला मिळतील. विकेटचं पतन. दुसरा झेल पकडत असताना अजय कोळी. आणखीन एक विकेटचं पतन. मॅच आता वेगळ्या स्थितीने जात असताना 5 बॉलमध्ये 5 षटकारांची आवश्यकता. कौस्तुभ कोळी परतलाय. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद होत असताना. चला सामना स्पीडअप करा प्लीज. बॅट्समन लवकर क्विक. नवीन बॅटर मैदानात एंटर झालाय सागर कोळी. सागरसाठी प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडूच चेअरअप करत असताना हे आहे दिवाळी प्रीमियर लीग. जरी आपण प्रतिस्पर्धी खेळत असतो तरी देखील आपण एका गावात आहोत.
आपण बंधू आहोत, मित्र आहोत. त्यामुळेच मैदानाच्या आतमध्ये जरी रणसंग्राम असेल, घमासान असेल, पण मैदानाच्या बाहेर आपण चांगले मित्र आहोत. आणि सागरला परतावा लागेल. यस, बॉल अगदी स्वीट स्पॉटवर लागला नव्हता असं सागरने सांगितलंय. त्यामुळेच मिड विकेट मध्ये तो अगदी सॉफ्ट डिस्मिसल होतोय. बघा, एक आयोजन कमिटीच्या वतीने एक सूचना आल्यात. प्रत्येक डगआउटमध्ये प्रत्येक टीमसाठी, प्रत्येक ओनरसाठी, कॅप्टनसाठी आम्ही चेअर्स ठेवण्यात आल्यात. पण त्यानंतर त्या चेअर्स जर गेल्या तर त्याला जबाबदार आमचे आयोजन कमिटी नसेल, लक्षात घ्या. त्यात तुमच्या डगआउटच्या चेअर्सची जबाबदारी तुमचीच असेल, लक्षात घ्या. त्यामुळेच त्या सांभाळून ठेवा, बांधून ठेवा किंवा तुम्ही पकडून ठेवा, ती जबाबदारी तुमची आहे. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. करायचे 30 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होत असताना संस्कार कोळी. चला, 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलमध्ये अजूनही करायचे तब्बल 30 धावा. 3 चेंडूचा खेळ बाकी, माफ करा. यावेळी आणखी एक फटका लगवला जातोय. चेंडू हवेत आहे. तर सिंगल मिठी. आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 29 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर नाखवा फायटर्स टीम. आणि काय घडले, वा वा बाई वा, व्हॉट अ कॅच. DPL ची एक जर पाहिलं तर पहिल्याच मॅच मध्ये सर्वाधिक चांगली कॅच पाहायला मिळेल. हर्षल कोळीच्या माध्यमातून काय कॅच पकडली. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. सुपर कॅच ऑफ द नाईट म्हणावे लागेल. अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये खूप चांगला स्ट्रोक लगवला गेला होता. हर्षल कोळी वेगाने आला. अगदी 100 कॅच, सुपर कॅच. लाजवाब जेल पकडला जातोय. DPL ची सर्वाधिक चांगली कॅच म्हणून या कॅच कडे पाहिलं जाईल. आणि हर्षल कोळीच्या माध्यमातून ही कॅच पकडली जाते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. औपचारिकता राहिली. 29 धावांची आवश्यकता आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये वारंवार पाहिली जाईल ही कॅच. सुपर कॅचेस विन द मॅचेस. आणि अखेरच्या बॉलवर मात्र येतोय डॉट बॉल. आणि हा सामना नाखवा फायटर्स टीमने आपल्या नावे केला आहे. वेल प्लेड नाखवा फायटर्स टीम आणि हार्ड लक टीम, आराध्य चॅलेंजर्स टीम. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट, मिस्टर विजेंद्र कोळी. 12 बॉलमध्ये 30 धावा आणि शेवटचं षटक हाताळत असताना 3 विकेट आपल्या नावे केल्यात आणि 1 धाव खर्च केलेत. विजेंद्र कोळी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला, दोन्ही टीम एकमेकांना हस्तांदोलन करतील, शेक हँड करतील, लक्षात घ्या. स्पर्धेचा नियम देखील आहे. त्यामुळेच आराध्य चॅलेंजर्स आणि टीम नाखवा फायटर्स एकमेकांना हस्तांदोलन केले जाईल. चला, विजेंद्र कोळी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि नेक्स्ट मॅच साठी इन्व्हाइट करूया मायक्रोफोनवर, ऐकूया. चला, दोन्ही टीम एकमेकांना शेक हँड करतील. अन्यथा आयोजन कमिटीच्या वतीने निर्णय घेण्यात आला, जर असं कोणी केलं नाही तर त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल, लक्षात घ्या.